में आपका स्वागत है। मेरे साथ में संजय मापले, जो अभी कांग्रेस के प्रचार के लिए गली गली गांव गांव घूम रहे हैं। जानते हैं उसमें से कि कांग्रेस की क्या स्थिति है और उनकी किससे प्रतिस्पर्धा है। क्या दिनेश गुप्ता की बढ़ती हुई सीटें उन्हें तकलीफ पहुंचाई गई या राणा का विरोध वो कैश कर पाएंगे, क्योंकि रोजाना राजनीति अपने तेवर बदली, देश में तो बदल रही, लेकिन अमरावती में हमें रोज नए 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 तेवर देखने को मिलते हैं। कभी कोई किसी के साथ रहता है। जहां अभिजीत अड़सुल ने कहा था कि दिनेश बुक को हम समर्थन दे दिया, हमने समर्थन दे दिया और राणा का कभी काम नहीं करेंगे, आज वही राणा के साथ में हो गए। तो वहीं आनंदराव अड़सुल कह रहे हैं कि मेरा अभिजीत से इस मामले में किसी प्रकार का संबंध नहीं, उसका निर्णय उसका है, मैं राणा का काम नहीं करूंगा। तो राणा का चौतरफा विरोध, उसमें कांग्रेस यहाँ पे कई सालों बाद पंजा चिन्ह मिला है, उसका प्रभाव। और पहली बार हमने देखा है, क्योंकि जब से मुझे समझ आई है, करीब 50 साल से देख रहा हूं कि कांग्रेस ही कभी एक नहीं, हमेशा एक दूसरे के खिलाफ है। लेकिन इस बार राणा का विरोध सारे कांग्रेसियों को एक कर दिया। राणा ने एक काम बहुत अच्छा किया कि सारे कांग्रेसियों को एक कर दिया। जिस प्रकार देश में मोदी ने सारे अल्पसंख्यकों को एक कर दिया, वहां पे अमरावती में सारे कांग्रेसी जो कभी एक दूसरे के आमने सामने देखना पसंद नहीं करते थे, आज सारे के सारे एक मंच पे है। महाविकास आघाड़ी पूरी, कांग्रेस, सेना, राष्ट्रवादी एक जगह पे है। ऐसे में कोई चैलेंज लगता नहीं है, लेकिन क्या इतना आसान है बलवंत वानखेड़े के लिए? आप सुनकर जानते हैं। संजय जी नमस्कार। आप लगातार कांग्रेस के प्रचार में घूम रहे हो और कांग्रेस की भूमिका भी रख रहे हो। क्या लगता है इतनी सारी परिस्थितियों में कांग्रेस की क्या भी बलवंत वानखेड़े के लिए एकदम आसान है चुनाव? माझ्या मते निवडणूक ही कुठली सहज आणि सोपी नसते, कारण की मतदारांना मतदान करायचं आहे आणि त्याच्यामुळं निवडणूक ही कोणाकडूनही सोपी नसते। परंतु एकंदरीत आपण जर चित्र पाहिलं, जिल्ह्याचं चित्र पाहिलं, तर बळवंत वानखेडे पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचा चर्चेचा जो बाजार आहे, जी चर्चा चालू आहे त्यांच्या संदर्भामध्ये, ती चर्चा आधी जोमात चालू आहे। 30 वर्षानंतर, म्हणजे एक आनंदाची गोष्ट अशी आहे, काँग्रेसचा पदाधिकारी आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणजे जवळपास 30 वर्षानंतर 92 के बाद म्हणजे 92-93 नंतर पंजा दिसला। म्हणजे जो युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे, ज्याचं वय आता 28-30च्या घरात आहे, तो पंजा पहिल्यांदा पाहून राहिला आणि त्याच्यामुळे एक आनंदाची लाट आहे काँग्रेस पक्षामध्ये की आपला प्रॉपर पक्षाचा, म्हणजे महाविकास आघाडी जरी युती असेल आणि वाटाघाटीमध्ये जरी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटला असेल, तर या आनंदाचे कार्यकर्ता करता आनंदाचा विषय असा आहे की आपल्याला पंजाची बटन दाबायची आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष ज्या कार्यकर्त्याला वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणाला तरी मतदान करायचं काम पडत होतं, त्याला आता असं वाटायला लागलं की ज्या पक्षामध्ये मी काम करतो, ज्या पक्षामध्ये माझी जडणघडण झाली, ज्या पक्षामध्ये मला ओळख मिळाली, ज्या पक्षामध्ये माझे नेते काम करतायत, त्या अधिकृत चिन्हावर मला बटन दाबायचं आहे। आणि हा आनंद अमरावती जिल्ह्यातल्या वरिष्ठांपासून तो अतिशय युवा कार्यकर्त्यापर्यंत आहे आणि बळवंत वानखेडेंनी तो खऱ्या अर्थानं कॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जो तुम्ही जो मुद्दा मांडला की रवी राणांच्या संदर्भामध्ये असेल, नवनीतजींच्या संदर्भामध्ये असेल, काँग्रेसच्या मुद्द्याचा, तो विषय काही चुकीचा नाही आहे। कारण की आपण जर एकंदरीत सर्व चित्र पाहिलं, म्हणजे मागच्या लोकसभा आणि विधानसभेच्या चित्र पाहिलं, तर तिवसा मतदार मतदारसंघामध्ये गेलो आपण, मेळघाटामध्ये गेलो, अचलपूर गेलो, त्याच्यानंतर आपण बाकीचे जे मतदारसंघ म्हणजे प्रॉपर अमरावती मतदारसंघामध्ये सुलभाताई आमदार आहे। तर या सगळ्या नेत्यांसोबत जो विरोधाभास, म्हणजे विद्यमान खासदारांचा जो विरोधाभास अनेक घेतला या 2-4-5 वर्षामध्ये, त्याचा सुद्धा लॉस, म्हणजे त्याचं सुद्धा नुकसान या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल। आणि दुसरा विषय असा आहे की या निमित्तानं, म्हणजे काँग्रेस जर तुम्ही असं पाहिलं तर काँग्रेस जवळचे जे कद्दावर नेते आहे, म्हणजे काँग्रेस जवळ पहा तुम्ही, यशोमतीताई ठाकूर, इकडे बबलूभाऊ देशमुख, अमरावती शहरामध्ये सुनीलभाऊ देशमुख, इकडे आमचे विलासभाऊ इंगोले, बबलूभाऊ शेखावत, म्हणजे आपण जर असं एखादं चित्र पाहिलं की अमरावती जिल्ह्यामध्ये जे कद्दावर नेते आहे,
तर हे कद्दावर सगळे नेते, एकाच मिनिट. म्हणजे मी सुद्धा अनेक वर्ष काँग्रेस सक्रिय आहे. म्हणजे वसुधाताई जेव्हा पालकमंत्री होते आणि प्रल्हादराव ठाकरे जेव्हा जिल्हाध्यक्ष होते, तर काँग्रेस पक्षाचा बराचसा भाग माझ्याकडे होता. हे सर्व जिल्ह्यांना जवळून पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा मला असं चित्र पाहायला मिळालं की आपसात न पटणारे सगळे नेते मंडळी एकत्र झाली. आता ती विद्यमान खासदारांच्या विरोधामध्ये एकत्र झाली की काँग्रेस पक्षाचा उमेदवाराला निवडून आणण्याकरता एकत्र झाली. हा जरी विरोधाभास असेल तरी बळवंत वानखेडेंच्या मागे एकसंघ काँग्रेस पहिल्यांदा आपण इतक्या ताकदीनं उभे झालेले खऱ्या अर्थ आपण पाहतोय. दुसरा विषय असा आहे की मी तुम्हाला बळवंत वानखेडेंचं एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण देतो. झामाजी वाघपांजर यांच्या शाळेमध्ये बळवंत वानखेडे क्लर्क होते. मग ते लेगाव मधून उभे राहिले ग्रामपंचायतला. मग ते निवडून आले. मग ते सरपंच झाले. मग ते सरपंच झाले तर त्यांनी क्लर्क पदाचा राजीनामा दिला शाळेतून. मग सरपंच होता होता मग जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले तर त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला. मग जिल्हा परिषदेमध्ये सभापती बनले. दर्यापूर मधून ते आमदाराकरता उभे राहिले. आमदार बनले तर त्यांनी जिल्हा परिषद राजीनामा दिला. आता मला असं वाटते की ते लोकसभेमध्ये निवडून येतील आणि ते आमदार पदाचा राजीनामा देतील. पॅटर्न सुरुवात तो जो पॅटर्न आहे म्हणजे त्यांच्या कारकिर्दीपासून जी सुरुवात झाली का एका पदाचा राजीनामा द्यायचा, वर द्यायचं, दुसऱ्या पद निवडणूक ज्या वेळेला ते पदावर होतेच म्हणजे ते क्लर्क होते तर सरपंच बनले तर त्याचा राजीनामा दिला. सरपंच झाल्यानंतर जिल्हा परिषद मेंबर झाले तर मग सरपंचाचा राजीनामा दिला. आमदार बनले तर जिल्हा परिषदेच्या मेंबरशिपचा राजीनामा दिला. म्हणजे दोन तेव्हा मेंबर होते. एक मेंबर होते देवेंद्र भुयार, ते जिल्हा परिषदेला मेंबर होते. मग ते आमदार झाले तर त्यांनी रिझाईन केलं. हे आमदार झाले तर त्यांनी रिझाईन केलं. आता मला असं वाटते की हे खासदार होतील तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. म्हणजे जी परंपरा, त्यांच्या राजकीय प्रवाहाची जी परंपरा आहे ती परंपरा कदाचित खंडित होणार नाही असं माझं म्हणजे जी चर्चा चालू आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पण एकंदरीत आपण चित्र पाहिलं तर हा अमरावती जिल्हा जो आहे हा खऱ्या अर्थानं काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे. ठीक आहे, मधल्या काळामध्ये बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे इथे कॅन्डिडेट निवडून आले. आनंदराव अडसूळ साहेब या ठिकाणी खासदार राहिले. मागच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या समर्थनामध्ये नवनीतांना निवडून आले. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही का ते काँग्रेसच्याच उमेदवार होते. म्हणजे अमरावतीचा जो बालेकिल्ला आहे तो बालेकिल्ला खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. आणि आता जी परिस्थिती आपण पाहतोय त्या परिस्थितीमध्ये हा जो या 8-15 दिवसामध्ये विद्यमान खासदारांच्या विरोधामध्ये जो आपल्याला विरोध पाहायला मिळतोय म्हणजे अंतर्गत पक्ष विरोध, त्याच्यानंतर बाकीच्या स्टेटमेंटचा विरोध, बाकीच्या त्यांच्या काही इव्हेंट्सचा म्हणजे सामाजिक इव्हेंट्सचा त्यांचा, तर आपण एकंदर असं चित्र पाहतो. तर मला असं वाटतं की बळवंत वानखेडेंची जी सध्याची अमरावती जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये त्यांची चांगली पोझिशन आहे आणि सर्वीकडे त्यांच्या प्रचार सभा असेल त्यांचं असेल आणि त्याच्यामुळे सगळे नेते एकत्रित त्यांचं काम करतात आणि त्यांच्याबद्दल प्रतिमा तयार झाली की बळवंत वानखेडे खूप साधे आहे. त्यांच्यावर सामाजिक ठप्पा लागला नाही. म्हणून आपण अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा असं पाहिलं की अमरावती जिल्ह्यामध्ये समाजाचा ठप्पा लवकर लागते. म्हणजे पहिल्यांदा आपण निवडणूक असं पाहिलं म्हणजे गवई साहेब निवडून आले होते. अनंतराव गुडेंच्या विरोधामध्ये गवई साहेब सुद्धा 18 महिने खासदार राहिले. म्हणजे पहिल्यांदा आपण असं पाहिलं की बळवंत वानखेडेवर कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही समाजाचा ठप्पा. एक बळवंत वानखेडे म्हणजे बळ असलेला एक सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख समाजामध्ये तयार झाली आणि सगळ्यांनी त्यांनी डोक्यावर घेतलं. आणि त्याच्यामुळे प्रत्येक जो कार्यकर्ता असेल तो प्रत्येक कार्यकर्ता त्यांचा मनाभावापासून इव्हन माझं असं आहे की ते इकॉनॉमिकल सुद्धा ते सगळे लोक कोऑपरेट करून त्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि आता हे जे चित्र आपण पाहतोय काही दिवसामध्ये तर दिनेश बुबेंनी सुद्धा चांगली प्रगती केलेली आहे. म्हणजे 2 मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहे म्हणजे मेळघाट आणि हे बुब साहेबांचं व्यक्तिगत असलेलं अमरावती जिल्ह्यामध्ये असलेलं शहरामध्ये त्यांचं स्वतःचं वलय, त्यांचा स्वतःचा ग्रुप, त्यांचा एक हिंदू म्हणून त्यांची असलेली ओळख, त्यांची ओळख म्हणजे एक कडवट हिंदुत्व म्हणून त्यांची असलेली ओळख. म्हणजे हा जो मतदार आहे त्यात ते हिंदी भाषी म्हणजे हा जो मतदार आहे. आणि दुसरा विषय असा की ज्यांना दोन्ही उमेदवार ज्यांना वाटत नाही की या दोघांपैकी कोणाला मतदान करणार पण नोटावर मतदान केल्यापेक्षा त्यांना पर्यायी उमेदवार म्हणून दिनेश बुबला ते मतदान करतील
आणि मला सुद्धा असं वाटतं की ते नोटाला मारल्यापेक्षा त्यांना पर्यायी उमेदवार म्हणून ते मतदान करते. म्हणजे 3 लोकांच्या जे आपल्याला असं पाहत होतं की म्हणजे मला असं पहिलं असं वाटायचं की 25-30 हजार मताच्या पुढे दिनेश बुब जाणार नाही. पण आज चित्र वेगळं आहे. आज चित्र वेगळं आहे. आपण ज्या सगळ्या रॅल्या पाहतोय, त्यांची जे प्रचाराची जी पद्धत पाहतोय, त्या प्रचारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे क्रांतिकारीचे गाणे पाहतोय, जे लोकांच्या मनावर खऱ्या अर्थानं पगडा क्रांतिकारी विचारधारा को हा नाही ना, या देशाची जडणघडण क्रांतीमुळेच झाली. या देशाची जी जडणघडण झाली क्रांतिकारी आणि क्रांतिकारी म्हणजे या देशाची आहे. बावजूद भी वो सत्ता के यानी जो पदाधिकारी थे उनके साथ में भी उलझाव दिखा, बरोबर केसेस उसके ऊपर अधिकारियों के लिए लगी हुई है. बरोबर है बरोबर. और जहाँ तक है कि अभी मुझे लगता है रेस में और कंपटीशन, आपकी कंपटीशन की दिनेश बुब से भाजपा से नाही, आज आपण असं एकंदरीत पाहतो तर दिनेश बुब स्पर्धेमध्ये आहे आणि दिनेश बुब सोबत स्पर्धा आहेच. आपकी दिनेश बुब से तो है ना, आपको अभी खतरा दिनेश बुब से हो सकता है. नाही, खतरा नाही, मी स्पर्धेचा बोलतोय. खतरा नाही, खतरा कोणापासून नाहीये. खतरा कोणापासून नाहीये. दिनेश बुब का खुद का कोई वोट बैंक है नहीं. प्रहार के 2 वोट बैंक है, भाजपा और कांग्रेस यही चलती. प्रहार तो बच्चों को अपने बल पे आता है. नाही 3+ पॉईंट आहे त्यांचे. जरी 3+ पॉईंट असेल तरी अमरावती जिल्ह्यातली काँग्रेस हा असलेला काँग्रेसचा बालेकिल्ला, या ठिकाणी असलेलं काँग्रेसचं होटिंग आणि या ठिकाणी काँग्रेसचा असलेला मानणारा मोठा वर्ग, ज्या वर्गामुळे 2019 म्हणजे 2019ची जी निवडणूक जिंकल्या गेली होती, तो जो मोठा मतदारसंघ आहे, तो जो मोठा मतदार आहे, तो खऱ्या अर्थानं काँग्रेससोबत एकच संघ उभे राहील असा मला विश्वास आहे. बाकी काँग्रेसचे स्वतःचे मतदारसंघ आहे, स्वतःचे मतदार आहे, ठीक आहे. चांदूर बाजारच्या मतदारसंघामध्ये बच्चू कडू निवडून आले असेल, पण बबलू देशमुखांनी काही कमी मतदान नाही घेतलं. बबलू देशमुख खूप मतदान घेतलं. यशोमती ठाकूर स्वतः आमदारच आहे आणि चांगल्या मताधिक्याने ते निवडून आले. म्हणजे आपण जसं एकंदरीत चित्र पाहतो की या सगळ्या चित्रामध्ये आपल्याला स्पष्ट असं जाणवते की बळवंत वानखडेंची जी परिस्थिती चांगली आहे, पण दिनेश बुब स्पर्धेमध्ये आपण यासाठी म्हणतोय की 2 मतदारसंघ, एक कडवट हिंदुत्व असलेला चेहरा, त्यांची स्वतःची असलेली ओळख, त्याच्यामध्ये ते हिंदी भाषी, हा सगळा वर्गाचा आपण जर अभ्यास केला तर दिनेश बुब स्पर्धेमध्ये आहे. ये बोलने में हरकत है क्या कि जो नवनीत राणा का विरोध है, भाजपा का जो लोगों का विरोध है, भाजपा के कार्यकर्ताओं का विरोध है, हमने अभी पिछले बार में चर्चा की थी कि नवनीत राणा को चौतरफा विरोध झेलना पड़ रहा है. उसमें उनके बोल विचन और विरोधी पैदा करे. ये सारा विरोध जो है हिंदुत्ववादी, लेकिन वो नवनीत राणा के साथ में नहीं जाके क्या वो सारा वोट कन्वर्ट दिनेश बुब की तरफ होगा. कांग्रेस के भी कई ऐसे लोग होंगे जिनको भाजपा नहीं चलते, क्या वो भी वोट दिनेश बुब को जाएंगे. तो दिनेश बुब तो फिर यहाँ पे सब लोगों का मिलकर आगे जा रहा है ना. नाही, एक तुम्हाला चर्चा सांगतो मी अगोदर. जेव्हा नवनीत राणेंनी तिकीट आणली, उमेदवारी आणली, तेव्हा सामान्यातल्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या बोलण्यावर एक स्पष्ट शब्द होता की या सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा नवनीत राणेंनी तिकीट आणली. अलग जोश आहे. अलग म्हणजे कसं आहे, म्हणजे एक चर्चेमध्ये म्हणजे आपण जेव्हा चौकात एखाद्या उभं राहायचो तर तेव्हा लोक म्हणायचे देखो पॉवरफुल व्यक्तित्व दिखतात. नवनीत राणांना सगळ्यांचा विरोध होता तरी त्यांनी तिकीट आणली. ही खरी विजयाची बाजू होती. म्हणजे ही विजयाची बाजू होती खरी अर्थानं. म्हणजे एवढा मोठा विरोध असताना तिकीट आणणं हे माझ्या मते काही साधं काम नाहीये. म्हणजे आपण असं पाहिलं की पहिले उमेदवारी आली, मग प्रवेश झाला, मग फॉर्म भरला. म्हणजे हा जो आपण अनुक्रमांक पाहिला, म्हणजे 29 पासून 4 पासून हा जो नंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला, तोही निकाल त्यांच्या फेवरनं लागला. म्हणजे पहिले जे चित्र आपण एकंदरीत पाहिलं ते चित्र सगळं 100% त्यांच्या बाजूने होतं. पावरफुल व्यक्तिमत की एक चांगली ओळख अमरावती लोकसभेवर तशी आहेच. याच्यात काही दुमत असायचा, कारण निवडणुका वेगळा भाग आहे. एक व्यक्तिगत ओळख म्हणून आहेच, ते काही आपल्याला टाळून सुद्धा चालणार नाही. परंतु आज जे चित्र आपण पाहतोय तर या चित्रामध्ये काही असलेले झाले स्टेटमेंट, पक्षामध्ये असलेली नाराजी, एक दोन जे म्हणजे लोकल स्टेटमेंट, एक स्टेटवरचं स्टेटमेंट, एक नॅशनल स्टेटमेंट, या सगळ्या स्टेटमेंट म्हणजे कुठेतरी नाराजीचा सूर हा वाढताना दिसत आहे. तो वाढताना असलेला जो सूर तो आज त्यांना आजही कमी करता येतो. जो सूर असेल तो
कारण की राजकारणाचा जेवढे की आता उमेदवार आहे त्याच्यापैकी रवी राणा हे अनुभवी पॉलिटिशियन आहे. म्हणजे ते 15 वर्षांहून त्या ठिकाणी आमदार आहेत, त्या सुद्धा 5 वर्षांहून आमदार आहे. त्यांना हे सगळं माहित आहे की बा चित्र जर आपल्याला पलटायचं असेल, चित्र काय करता येईल आपण ते करू शकतो. म्हणजे त्यांना ती संधी आहे हे दाखवून आपल्याला ते चालणार नाही. पण हा नाराजीचा सूर एखाद्या माणसाला नाराज झाल्यानंतर त्याला एका व्यक्तीला पटवण्याकरता किती त्याला आपल्याला शक्ती आपली पॉवर मॅन पॉवर आपल्याला किती खर्च करतात ते. आता असेतले जर काही लोक खूप लोक नाराज असतील, नेते नाराज असतील, मग सगळ्या लोकांना प्रचार सोडून हेच काम करायचं का? म्हणजे प्रचार सोडून द्यायचं मग यांना सगळं समजावलं काम करायचं का? हा सुद्धा विषय. आणि दिवस आपल्याकडे कमी आहे. आता आजपासून आजची 17 तारीख आहे, आपल्याजवळ 9 दिवस आहे. या 9 दिवसामध्ये सगळं शक्य आहे का? प्रचार को 7 ही दिन है. प्रचाराला 7च दिवस आहे झालं. मग त्याच्यानंतर आता अमरावती एक वातावरण निर्मिती म्हणून एकाही पक्षाच्या मोठ्या नेत्याची सभा नाही अमरावतीमध्ये. अमित शाह की भी कैंसिल हो गई. अमित शहाची सभा कॅन्सल होती. मला वाटतं उद्या योगींची सभा आहे की नाही त्याच्याबद्दल काही कन्फ्युजन आहे. म्हणजे वातावरण निर्मिती करता आणि भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवार आहेत याच्याकरता एका मोठ्या नेत्याची सभा अमरावतीला अपेक्षित होतीच. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं एक वातावरण क्रिएट या ठिकाणी होऊ शकलं असतं. आणि मोठे नेते आले की सगळे कार्यकर्ते, सगळे पार्टीचे सगळे कार्यकर्ते, सगळे नेते मंडळी एकत्र येऊन बसतात आणि मग नेते त्या लोकांना गाईडलाईन करतात की आपल्याला कसं करायचं. म्हणजे अजूनही 5-7 दिवसाच्या अवधीमध्ये एक वातावरण निर्मिती म्हणून एक मोठ्या नेत्यांची सभा. एकीकडे आपण बळवंत वानखेडेंना असं पाहिलं, अमरावतीमध्ये सुषमा अंधारेंची सभा झाली, 2 सभा संजय राऊत साहेबांच्या. संजय राऊत साहेब महाराष्ट्रातले मोठे नेते आहे, त्यांच्या सुद्धा 2 सभा आहे. एक सभा अपेक्षित आहे 20-21 तारखेला मोठ्या नेत्यांची. मग एक मोठी सभा अपेक्षित आहे. आणि हे सगळं वातावरण निर्मिती करता आजचं जे वातावरण आहे हे वातावरण बळवंत वानखेडेच्या अतिशय बिलकुल फेवर आहे आणि चांगलं वातावरण आहे. आणि दिनेश बुब हे सुद्धा स्वतःच्या त्यांच्याकरता मोठा नेता कोणी नाही. मग बच्चू कडू नेहमी असं म्हणत राहते की माझ्याकरता कोणीच मोठा नेता नाही, माझे मतदारच माझे नेते आहे. माझा मतदार ठरवणार की तिकीट कोणाला द्यायची, तिकीट कोणाला आणायची, मतदान काय करायचं, त्याच्यानंतर प्रचार कोणाचा करायचा. आमचा मतदार सांगेल. ही खूप मोठी बाजू आहे. एका मतदाराला एवढा मोठा मान सन्मान देणं ही काही साधी बाजू नाही. त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी, कारण का त्या सगळ्यातून आम्ही जातोय, आम्ही गेलेलो आहे, तर त्याच्यामुळे ही सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही जी भावना आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये घर केल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की दिनेश बुब चांगल्या स्पर्धेमध्ये आहे आणि ते सुद्धा चांगला मताधिक्य घेतील. ये था संजय मापले का पूरा जानकारी की किस प्रकार कांग्रेस इस मतदार क्षण में अभी पूरी तरह अपने पैर पसार चुकी है. दिनेश बुब जहां पहली बार लग रहा था कि नवनीत राणा के वोट खा के कांग्रेस को फायदा पहुंचाएंगे, अभी भी यही लग रहा है कि दिनेश बुब का हिंदुत्ववादी चेहरा नवनीत राणा के हिंदुत्ववादी वोट दिनेश बुब की तरफ पलटाएगा और दिनेश बुब कहीं तो भी जाके एक अच्छी मतदाता की ओर बढ़ेंगे और वो मतदाता यहाँ तक हो जाए कि कंपटीशन में कांग्रेस के पास तक पहुंचे. तो कांग्रेस को भी अपना मतदार संघ बचाना, क्योंकि कांग्रेस में भी कई लोग ऐसे, कई जनता ऐसी कि है तो कांग्रेस के लेकिन इस उम्मीदवार को नहीं देना, उससे नाराज. ठीक है, अभी इन्होंने कह दिया कि नेताओं की नाराजगी, लेकिन कई नेताओं से, कार्यकर्ताओं से जनता की भी नाराजगी रहती. इसका सुनील देशमुख का काम कर रहा है, ये संजय खोड़के का काम कर रहा है, यशोमती का काम कर रहा, तो नहीं करनी. कई कार्यकर्ताओं के साथ में नीचे के कार्यकर्ताओं जनता में भी नाराजगी. तो ऐसे समय वो वोट भी सीधे सीधे विपक्ष में नहीं जाते हैं. विरोधी पक्ष सीधा हो गया वहां पे अभी बीजेपी का, तो उसको नहीं जाके कांग्रेस का भी कुछ वोट बैंक जिसको कांग्रेस नहीं चलती वो भी दिनेश बुब के तरफ जाए. दिनेश बुब कांग्रेस बीजेपी कॉमन कैंडिडेट है और हिंदुत्ववादी है, लेकिन उसका हिंदुत्व वाले, जैसे कल हमने दिनेश बुब का इंटरव्यू लिया कि उसका हिंदुत्व किस प्रकार का, मानवीयता का जो हिंदुत्व कहते हैं, उसके पास में कई हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध नहीं है, उसके पास में आदमी है. और हिंदुत्व के नाम पे उन्होंने सबकी समाज सेवा की है. रुग्ण सेवक के नाम से बच्चू कड़ू ये दोनों जाने जाते हैं. बच्चू कड़ू की एक बहुत बड़ी उपलब्धि थी पिछले की उपलब्धि माना जाए कि अपने यहाँ पे राजनेता ने कोई उपलब्धि की हो कि दिव्यांग मंत्रालय का निर्माण करना, किसी मंत्रालय का निर्माण करना, उसकी पूरी कल्पना करना, उसके सैंक्शन देना, उसका अध्यक्ष बना, बहुत बड़ी उपलब्धि है. रोजगार हम लाते हैं, इंडस्ट्री हम लाते हैं, सड़कें बनती है, पानी आता है, ये सब. लेकिन जो एक
ऐसा क्षेत्र था जहां जरूरत थी कई सालों से उसी चीज को लड़ते आ रहे, अब जाके उनकी वो चीज सफल हुई और इसको और आगे बढ़ाने के लिए उन्होंने केंद्र में अपना उम्मीदवार उतारा। और निश्चित रूप से संजय मापले भले ही यहाँ पे कहे कि नहीं है, लेकिन सामने कहीं ना कहीं दिनेश गुप्ता का बढ़ता हुआ डर कांग्रेस को भी है। हिंदुत्ववादी वोट तो निश्चित रूप से बीजेपी को बहुत फर्क पड़ रहा है और यहाँ पे पता नहीं बीजेपी कार्यकर्ता भी, कई कार्यकर्ता भी हो सकता है शायद दिनेश गुप्ता का काम कर रहे हो, क्योंकि वर्तमान उम्मीदवार से सब लोग खुश नहीं है ऐसा लगता है। अब तो यह तो वक्त बताएगा, 26 तारीख को आप अपने मतदान पैक कर दोगे, वोट अपना बंद कर दोगे, लेकिन आपका रिजल्ट 4 जून को मिलेगा। 4 जून तक आपको रुकना पड़ेगा कि आपने दिए हुए वोट सही में गए या उसका भी वेस्ट हो गया। लेकिन एक बात आपसे निश्चित कहनी है कि 1, 2 और 9 3 बटन है। 3 बटन में से आप स्वविवेक से जो आपको उचित उम्मीदवार ले उसे वोट दीजिए। ऐसे उम्मीदवार जो इस रेस में नहीं है, 150-200 वोट खा लेंगे, या तो किसी के बोलने पे खड़े हैं या किसी के एडजस्टमेंट में खड़े हैं या पैसे लेके खड़े हैं, ऐसे वोटों से और ऐसे लोगों से आप दूर रहे। 1, 2, 3 में आप जिसे चाहे अपना वोट दे सकते हैं और 26 तारीख को वोट करने जरूर जाए, यह आपसे विनंती है। नमस्कार।